Please welcome Stockholm's Maharashtra Mandal with Maharashtra Maja. And I'm so happy. Guess what? मला इथे माझे एक सबस्क्राइबर भेटले होते. ओके, हरे कृष्णा. हे गाइज एंड वेलकम बैक टू माय न्यू अनदर व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे नमस्ते स्टॉकहोम इव्हेंट स्पेशल. तुम्ही थंबनेल आणि टायटल तर बघितलं असेल. सो आम्ही राहतो स्वीडनची जी कॅपिटल आहे स्टॉकहोम त्या सिटीमध्ये, आणि प्रत्येक वर्षी इथे नमस्ते स्टॉकहोम हा इव्हेंट होत असतो. इट इज फॉर इंडियन्स, जिथे वेगवेगळे परफॉर्मन्स होतात, डान्स, सिंगिंग आणि अजून काय काय. तर मीच नवीन आहे, सो मीच म्हणजे माझंच फर्स्ट इयर आहे हे इव्हेंट बघायचा. म्हटलं चला आपण पण जाऊया आणि तुम्हाला पण घेऊन जाऊया की कसा आहे एक्झॅक्टली इव्हेंट. खरं तर हा इव्हेंट आज आहे हे मला अजिबात आयडिया नव्हती. जस्ट थोड्या वेळापूर्वी एका फ्रेंडची स्टोरी बघितली आणि मग कळालं. ऑलरेडी शो स्टार्ट झालेला आहे तिकडे 11 वाजता आणि आता 12:30 वाजतात. मग म्हटलं चला लेट का होईना पण वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज ॲटलिस्ट थोडेफार तरी बघायला भेटतील. म्हटलं चला ब्लॉगची पण सुरुवात करूया, काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. सो येस ऑफकोर्स काय काय तिकडे असणार आहे सगळं मी पण बघेल आणि तुम्हाला पण दाखवेल. सो स्टे ट्यून. ॲज यू कॅन सी गाईज आमची ट्रेन आलेली आहे, पण तरी आम्ही वॉक करत पुढे चाललो आहे कारण आपल्याला बसायचं आहे शेवटी. कारण जिकडे उतरायचं तिकडे शेवटी हे ना एक्झिट आहे म्हणून असं त्यावेळेस कमी चालावं लागेल म्हणून आता जास्त चालवून घेते. दोघेच असं तुम्हाला वाटत असेल आमचे बाकीचे फ्रेंड्स कुठे तर सगळे मॅचला गेले, क्रिकेट मॅचला, आकाश, अक्षय वगैरे. आज योगेशची मॅच नव्हती. सो लकीली आम्हाला जायला भेटतं आहे, अदरवाईज आम्ही पण मिस केलं असतं. फायनली वी रिच्ड कुंगस्ट्रा गार्डन. हे लोकेशन तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल. तिथेच आहे हा इव्हेंट, ओपन याच्यामध्ये आहे आणि मला भरपूर स्टॉल्स पण दिसत आहे इथे. सो शॉपिंग करायची. हां ट्रेडिशनल, हां म्हणजे ज्याचा परफॉर्मन्स असेल त्याच्यानुसार तसं छान बघू शकता समोर. आता नाही इकडून नाही हे बॅक साईड आहे, तिकडे फोटो वगैरे काढतायत लोक. अच्छा तुम्हाला मी दाखवते की समोर एक्झॅक्टली कसं आहे काय. समोर दिसत असेल हे लोक सगळे इंडियन्स आहेत तिकडे आणि सगळे असं त्यांचा डान्स परफॉर्मन्स असेल म्हणून छान असं गुजराती परफॉर्मन्स असेल त्यांचा. हो की नाही, गुजराती काहीतरी डान्स असेल म्हणून तसं घागरा चोली वगैरे विअर करून आले. आणि हे समोर इकडे आहे आपला इव्हेंट. इथे हे स्टॉल्स वगैरे लागले, खाण्यापिण्याचे पण स्टॉल्स आहेत. आणि हे आहे लोकेशन कुंगस्ट्रा गार्डन. चेरी ब्लॉसम मला जर ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. What's the word for passion? मैं तो एक हिंदी वर्ड जानता हूँ, उसको कहता है फितूर. सो इव्हेंट्स इथे सुरू आहेत आणि असं वाटतच नाही की आपण इंडियामध्ये नाही आहे, स्वीडनमध्ये आहोत असं वाटत नाही बिलकुल. कारण आजूबाजूला ऑलमोस्ट सगळे इंडियन्स आहेत. असं नाही की सगळे म्हणजे बाकीचे पण आहेत, बट इंडियन्स भरपूर आहे, आपल्या लँग्वेजेस आणि सगळे ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये. सो खूप छान वाटतंय. येस तुम्हाला आवाज थोडासा कमी येईल, खूप आवाज आहे इकडे. इकडे स्टॉल्स पण आहेत इंडियन फूडचे. सगळं तुम्हाला इंडियन गोष्टी इथे बघायला मिळतील. भरपूर स्टॉल्स आहेत खरं तर. इकडं ज्वेलरी वगैरे पण आहे, डेकोरेशनचं वगैरे जे सामान असतं त्यामध्ये पण आहे. सो शॉपिंग करायची इच्छा आहे माझी. विल यू आलो? ठीक है देखते हैं. हाउ मच फॉर दिस? 199 करोन. ओके नाइस, समथिंग युनिक. सर्व स्टॉल लागलेले आहेत, जे पाहिजे ते खायला भेटते. खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, वस्तूंचे स्टॉल्स आहेत. सो शॉपिंग पण करू शकता, खाऊ पण. दिवाळीसाठी जे डेकोरेशनचे आयटम्स आहे ते पण इथे विकायला आहे. आणि इकडे खायचं पाहिजे, शॉपिंग करायची, परत जाऊन इव्हेंट बघायचं, परत यायचं, परत खायचं पाहिजे. फुल डे इव्हेंट आहे. हो मला तिकडे दिसलंय इंडियन आउटफिट्सचं शॉप, म्हणजे इंडियन ड्रेसेसचं शॉप. सो चला कम योगेशची इच्छा नसेल आता तिकडे यायची
कारण त्यांच्या पॉकेटला खर्च लागेल म्हणून. काय आवडलं मयुरी? बघते अजून आतमध्ये गेलेच नाही, गर्दी असो, बाहेरूनच बघते, नजर टाकते आणि आवडला की मग घेणार. कुर्ता मला खूप जास्त आवडला मागच्या शॉप मध्ये. इकडे हे जे शॉप आहे इथे लॅव्हेंडर कलर मध्ये. हा योगेश म्हटलं होतं की पण एल साईज आहे आणि मला मोठं होईल, इश्यू असं होईल की इकडे अल्टर करायला पण भेटणार नाही. म्हटलं चला नको, बरं आहे न घेतलेला. 100 करोडला होता, सो आय थिंक वर्थ होतं. ओके, हरे कृष्णा. गिव्ह मी थँक्यू सो मच. मला ह्या गोष्टी खूप छान छान आवडल्या आहेत. सो इट्स लाईक की ज्वेलरी बॉक्स सारखं. याच्यामध्ये 3 पीसेस आहेत छोटे छोटे. पेन, वाव, हा पेन आहे मस्त. अँड इट्स अ मिरर जस्ट टू चेक युअर. आणि हे इकडे कासव पण आहे 3-3च्या सेट मध्ये. वाव, आय लव्ह दिस वन. समोर मेहंदी स्टॉल पण आहे, तर बघतीये मी मेहंदीचं कसं आहे काय. मला मेहंदी खूप जास्त आवडते. एक्सक्यूज मी, हाऊ मच फॉर दिस ब्लॅक? अच्छा, 499. थँक्यू. खूप छान आहे. 499 क्रोनचा ऑलमोस्ट आणि खूप मस्त आहे, क्यूट. आवडला मला हा. सो ही जी लाईन होती ही स्वीडन एम्बॅसीकडून एक क्विज कॉम्पिटिशन ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये आपल्याला एक चीट उचलून आलेल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जर दिलं तर एक गिफ्ट मिळणार होतं, शिवाय एक सोबत टोकनसुद्धा. आणि त्या टोकन्समधून पुन्हा लकी ड्रॉ निघणार होता आणि जे लकी विनर असेल त्याला स्टेजवर पुन्हा प्राइज मिळणार होता. नंबर आलाय इकडे, आता उत्तर द्यायचंय आणि करेक्ट आन्सर आला तर गिफ्ट भेटणार. तर बघू योगेश करेक्ट आन्सर देतात की नाही. लेट्स सी व्हाट इज क्वेश्चन फॉर योगेश. 57. The Ajanta caves are famous for. This one, A. That is the right answer. Because it's in our city, Ajanta caves. We are from the same city. Yeah. You had to get this one right. Yeah. फोटोजेनिक स्पॉट भेटलाय आम्ही इथे. हा चला, इव्हेंट आहे हे. इव्हेंटचं लोकेशन आणि इकडे बघा हे कुंस्त्रा गार्डनचं. तुम्ही माझ्या बऱ्याचदा व्लॉग्स मध्ये पाहिलं असेल. इट्स सच अ नाईस प्लेस. इकडे आल्यानंतर ना खरंच खूप वाईब्स येतात. म्हणजे इकडे येऊन असं बसायला खूप भारी वाटतं. आणि मागे तर चेरी ब्लॉसम होता तेव्हा तर खूप छान दिसायचं. जसं इकडे पिंक ब्लॉसम्स होते. आणि इथे मस्त बुक रिडिंग वगैरे करू शकतो. माझी खरं बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की मी येऊन इथे बसेल आणि बुक रीड करेल, पण झालं नाही. सो आता आम्ही थोड्या वेळ इथे बसू, म्हणजे छान वाटेल. आणि योगेशने ऑलरेडी जागा पकडून बसलेत. इथे एवढे सगळे छान छान आयटम्स आहे आणि असा स्मेल येते मस्त मस्त. आमची इच्छा होती काहीतरी घ्यायची. लेट्स सी योगेश काय घेतात. आता घेतलंय पापडी चाट आणि इकडे योगेशचं थाली होती. कशी होती टेस्ट? छान होती का? बुक्कड झाले आम्ही इकडे येऊन. तर अजून एक समोसा चाट सगळं खाऊन घ्यायचं. हा आणि लस्सी पण घेतली मी इथे. योगेशने मस्त गरमागरम आता चहा पण आणलाय. कसा आहे? टेस्ट केलं ना? छान आहे का? एकदम. प्लीज वेलकम स्टॉकहोम महाराष्ट्र मंडल विथ महाराष्ट्र माझा. जय. I'm
सो आत्ता आम्ही निघालोय. खरं तर अजून इव्हेंट चालू आहे आणि आमची इथून निघायची अजिबात इच्छा होत नाहीये, पण काही काम आहे सो त्याच्यामुळे आम्ही जातोय. आणि खूप छान होता इव्हेंट, ऑनेस्टली खूप छान होता. अँड आय एम सो हॅपी. गेस व्हॉट, मला इथे माझे एक सबस्क्रायबर भेटले होते. मला एवढं छान वाटलं, म्हणजे कोइन्सिडेंटली आम्ही ते परफॉर्मन्स बघत उभे होतो आणि ते बाजूला आले आणि जस्ट सेड की तुम्ही काय म्हटलं ते मी विसरले, की तुम्ही ब्लॉग बनवताना मी तुमचे व्हिडिओ बघत असतो, तुम्ही मयुरीला. मला एवढं भारी वाटलं. म्हणजे आतापर्यंत दुसरी वेळ आहे जेव्हा मला कुठे मी बाहेर गेले आणि स्ट्रेंजर येऊन आहे की बोलले की तुम्ही व्हिडिओ बनवता, ब्लॉगर आहात असं. स्वीडनमध्ये मला सबस्क्रायबर भेटले याचा मला खूप जास्त आनंद होतोय, हो की नाही योगेश? येस, खूप खुश. खूप जास्त खुश आहे मी. सो हे पण सांगितलं की तुम्ही ब्लॉग का बंद केले मध्ये. हा त्यांनी म्हटलं की तुम्ही सध्या ब्लॉग टाकत नाही. आम्ही विचार केला म्हणे 2 दिवसापूर्वी की हे ब्लॉग का नाही टाकत आहे. सो ना आता मला खूप मोठं मोटिवेशन भेटलं की आपण मोटिवेशन म्हटलं की आपण रोज ब्लॉग टाकायला पाहिजे. छान वाटलं आज इकडे येऊन, हो की नाही योगेश? खूप मस्त वाटलं. येस, डे स्पेन वेल. प्लेस इज सच अ वाईफुल गाईज. मस्त खूप छान बिल्डिंग्स इकडे ना, खूप भारी असं सगळं खूप भारी वाटतं. मला नेहमी इकडे यायला खूप आवडतं. सो चलो आता मी जातोय आणि इथे खाली आहे स्टेशन. सो इकडून मेट्रो पकडणार आणि मग आम्ही